दररोज तर फक्त खिडकीतूनच हांबा आणि कुकू बघत होती, आज तर थेट गोठ्यातच गेली गाथा. नमस्कार, मी आहे गाथाची आई. आज गाथा सकाळ सकाळीच तयार होऊन तिच्या आजीबाबांसोबत फिरायला गेली होती. गावाला आल्यापासून कुणीही पण कुठं चाललं की लगेच त्याच्या मागं लागायचं आणि तिला तर कुणी नाही पण म्हणत नाही. मग जिकडे चालले तिकडे घेऊन जा. ती तिकडून आली आणि मला गोठ्यात थोडंसं काम असल्यामुळे मी तिला परत गोठ्यात घेऊन गेले. आज तर तिची हांबा आणि कुकू जवळून बघण्याची ही मज्जाच झाली. मला वाटलं होतं ती कोंबडीला घाबरल, पण तसं काही झालं नाही. गोठ्यातून घरात आलो आणि लगेचच तिचा मोठा भैया दादा तिला त्यांच्या घरी घेऊन गेला. तिला झोप आलेली असल्यामुळे ती तिथे जास्त वेळ काही थांबली नाही. त्याला लगेचच आणून घालावं लागलं. घरी आल्या सर्वात अगोदर तिला झोपी लावलं, कारण की आज मला करायचे होते लाडू. लाडू करण्यासाठी तसं काही विशेष कारण नाही. दिवाळीच्या वेळेस आपण जास्त खात नाही, पण असं कधी मधी केलं की जास्त खातो. कारण दिवाळीला इतर पण पदार्थ असतात आणि जेव्हा सर्व पदार्थ असतात तेव्हा एकाच पदार्थाकडे कधीच लक्ष जात नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, घरात सर्वांनाही लाडू खूप आवडतात आणि आमच्या घरी अजूनही पण जुन्याच पद्धतीने लाडू बनवले जातात. पुऱ्यांचे लाडू, ना शेवचे ना बुंदीचे. सर्वात अगोदर डाळीचं पीठ मळून घेतलं आणि मग केली पुऱ्या लाटायला सुरुवात. पुऱ्या लाटायला सुरुवात तर केली, मग लक्षात आलं की ह्या पुऱ्या तळायला खूप टाइम लागतो, कारण त्या जाड असतात. मग लाटता लाटताच लगेचच तळायला सुरुवात केली. लाडूंची ही रेसिपी तर प्रत्येक घरात बनवली जाते, पण माझ्या घरात ही सासूबाईंच्या पद्धतीने बनवली जाते. पुऱ्या लाटायला टाइम लागतो म्हणून लाटता लाटताच मी लगेचच तळायला सुरुवात केली. मला लाडू तर जास्त खायला आवडत नाही, पण ह्या पुऱ्या तळून झाल्या. आता आधीच्या काळात तर हातानेच चुरायचे आणि तेही पण गरम गरम. पण आता मला तर काय एवढं शक्य नाही, म्हणून मी मिक्सरमध्ये चांगला बारीक चुरा करून घेतला. पुऱ्यांचा चांगला मिक्सरमध्ये बारीक चुरा करून घेतला आणि लगेचच पाक करायला ठेवला. मला तर काय पाकाचं जजमेंट नाही, त्यामुळे मी सासूबाईंकडूनच पाक करून घेतला होता. मी फक्त हलवायला होते. त्यानंतर त्या चुऱ्यामध्ये जायफळ आणि वेलची टाकली आणि पाक टाकून मिक्स करून ठेवलं. रात्रभरासाठी हा चुरा भिजवून ठेवला. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी लाडू कसे झाले हे तुम्हाला नक्की दाखवेल. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.